नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती असलेले, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत असणारे विनायक शेठ माळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नाशिक उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। माळेकर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असून तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहे। माळेकर यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क असून उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासारख्या उत्कृष्ट वक्त्याला व कार्यकर्त्याला उपजिल्हाध्यक्ष पदावर संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। विनायक शेठ माळेकर यांना उपजिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहेर, ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, वैरू पाटील मुलाने, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर गोकुळ बत्तासे, समता परिषद तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर महाले, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर, योगेश देवरगावकर, हर्सुल शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी, त्र्यंबकेश्वर।